नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत मुलांच्या मनामध्ये मराठी व्याकरणाच्या बाबतीत असणारा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड दूर करण्यासाठी मी आपल्या एम गॅलेक्सी क्लासेस मार्फत मराठी व्याकरणाची संपूर्ण सिरीज तुमच्या समोर सादर करणार आहे। तरी आपण या व्याकरणाचा पुरेपूर स्वतःच्या अभ्यासक्रमामध्ये लाभ घ्यायचा आहे। त्यामधून आपण चांगल्या पद्धतीने शिकणार आहात। एक एक गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने व्याकरण शिकायचे ते आपण बघणार आहोत। आजच्या या भागामध्ये व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या अशा 4 गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। आता तुम्ही मन लावून या गोष्टी आणि यातील मी सांगितलेली लिहिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या जर मन लावून जर तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला कळेल की व्याकरण आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, परंतु या दैनंदिन जीवनात वापरत असताना त्या व्याकरणाचं नाव काय आहे, त्या व्याकरणात त्या घटकाचं नाव काय आहे हे तुम्ही प्राथमिक शिकणार आहात। मराठी तर सगळेच बोलतो, परंतु त्यातून आपल्याला त्याचं व्याकरणाच्या त्या घटकाचं नाव काय आहे हे तुमच्या लक्षात येईल। असो तर बघा, आज सुरुवातीला नाम हा घटक आहे। आता नाम घटक म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला, कुणाला, व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण यांना दिलेलं नाव, आलं लक्षात, यांना दिलेले नाव। बस, जास्त नाही मोठी व्याख्या समजून घ्यायची, जास्त डोक्यात घ्यायचं नाही। आता व्यक्तीला म्हणजे एखाद्याला राम, सीता, काय जे नाव असतील ते तुम्हाला माहिती, तुमचे सगळ्यांचे नाव म्हणजेच काय रे, नाम आहे। मग आता एखाद्या वस्तूला, मग एखादी वस्तू आहे, त्या वस्तूंमध्ये किंवा एखादा घटक आहे, नद्या आहेत, नद्यांची नाव हे सगळे काय आहेत नामांमध्ये, गोदावरी, हिमालय पर्वत, त्याबरोबर ठिकाणांची नाव घेतले तर मग यामध्ये आपण वस्तूंमध्ये किंवा ठिकाणांमध्ये जर नाव घेतली, आता ठिकाण, आता मी राहता शहरामध्ये राहतो बरं, म्हणून राहता हे गावाचं नाव आहे, किंवा साईबाबांची शिर्डी, मुंबई, हे काय झाले, नाम झाले। आता हे नामांमध्ये पण 2 प्रकार आहेत, परंतु या नामांमध्ये जे प्रकार आहे त्यातलं एक सामान्य नाम आणि विशेष नाम। काय आहे, नामाचा 2 प्रकार, सामान्य नाम आणि दुसरा आहे विशेष नाम। आता सामान्य नाम कोणते आणि विशेष नाम कोणते? सामान्य नाम म्हणजे गाव, शहर, मुलगा, पर्वत, नदी, हे काय झाले सामान्य नाम। परंतु यांना दिलेलं जे नाव आहे त्याच्यामध्ये जे आपण मागाशी बघितले ते राम, सीता किंवा मुलगा एखादा आपण झालं, एखाद्या गावाचं नाव मुंबई, पर्वत, हिमालय पर्वत, एखादी नदी, गंगा नदी, येते डोक्यात। म्हणजे नामामध्ये 2 उपप्रकार, सामान्य नाम आणि विशेष नाम, आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही मार्क करू शकता। यानंतर आता आपण पुढचा घटक बघूया, तो आहे नाम, त्यानंतर विशेषण। हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया, ठीक आहे।
सर्वनाम बघूया. ठीक आहे. आता हे एकदा संपलं का मग आपण पुढचा भाग. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे त्याची आपल्याला व्याख्या समजता आली पाहिजे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला शब्दास सर्वनाम म्हणतात. सिंपल. हळू पुढे जाऊया. आता नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय? सपोज राम अभ्यास करतो. ओके. परंतु रामाऐवजी आपण जर लिहिलं तो अभ्यास करतो. आलं लक्षात? तर तो हे काय झालं? सर्वनाम झालं. आलं लक्षात? मग मी शाळेत जातो. मग हे मी शाळेत जातो, मग माझं नाव प्रत्येक वेळेस सांगायचं का? नाही. तर मग काय सांगायचंय? मी हा जो शब्द आहे हा मी हा सर्वनाम आहे. मग ह्या सर्वनामाची उदाहरणं काय? नामाऐवजी बरं का. कशाऐवजी? नामाऐवजी. मी, आम्ही, आपण, तो, ती, ते, त्यांचा, त्यांची, त्यांचे असे अनेक नाव आपण नामाऐवजी वापरतो. ठीक आहे. याच्यातलं कोणतंही वाक्य घ्या. आम्ही. आता मग राम, सीता, गीता शाळेत जाते. मग एवढं सगळं सांगायची गरज आहे का? नाही. तर मग काय सांगायचं? आम्ही शाळेत जातो. येतंय लक्षात? याचा अर्थ काय? आम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे. ठीक आहे मुलांनो. तर आज आपण नाम आणि सर्वनाम या दोन घटकांचा अभ्यास केला. यानंतर पुढच्या तासाला आपण विशेषण आणि क्रियापद यांचा अभ्यास करणार आहोत. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.